बघितलं कसं हरामी आहे, इथून त्या ऍटिट्यूड मध्ये गेला. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आज आपण चाललोय दमनला. 12:39 40ला म्हणजे लगभग 1 वाजलाय. सो डहाणूला दीपक दादा वेट करतोय, स्वप्नील वेट करतोय. तर लवकरात लवकर आपल्याला पोहोचावं लागेल डहाणूला. टँक बॅग मी इन्स्टॉल केलेली आहे, नवीन घेतली होती, बट आज पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय. पेट्रोल नाही आहे हा, त्याला हायवेला पण पेट्रोल नाही भेटत. तर हायवेला पेट्रोल नाही गाईस, काय बोलायचं यांना आता आपण. स्क्रॅचेस पडले. डहाणू पण रस्ता असाच खराब आहे का, की पुढे चांगला रस्ता आहे? मध्ये मध्ये चांगला आहे, मध्ये मध्ये खराब असं आहे. खड्डेच आहेत का? डहाणू स्टेशनला चाललोय आपण. स्वप्नील भाई, अक्षय भाई, दीपक दादा आला, एक्झेट दे बाईक्स. आणि आता आहेत आम्ही डहाणू बीच वरती. ठीक नाही होते, डुप्लिकेट ग्लव्ज आहेत त्यांचे, तेवढे महाग घेऊन. क्लिक कर व्हिडिओवरती. समोर बीच, हाय टाईड चालू आहेत, एकदम जवळ पाणी आलेलं आहे. उतरवतोय का? मी पण एकदा उतरवलं. कोस्टल लाईनला चाललोय दमनसाठी. गेट दिस व्ह्यू गाईज. आपण अरे वारेला गेलो होतो कोकण मध्ये, तसंच आपल्या इकडे पण आहे. मला ऍक्च्युली माहिती नव्हतं, मला एवढं माहिती होतं की दमनकडे रस्ता जातो कोस्टल लाईननी, बट फर्स्ट टाइम आलोय. खूप छान वाटतंय बघा. आपण एक्सपेक्ट करतो की तिकडच्या कोकण मध्ये सगळं चांगलं आहे, बट कसंच बघा. आणि आपल्याकडे पण खूप चांगले चांगले बीचेस आहेत, फक्त लोक क्लीन ठेवत नाही बीच. थोडं विलेज रोड असल्यामुळे इकडं गाय गाय वगैरे आहेत. यार कचरा तर झालेला आहे, रस्ता तर ओढलेला आहे पूर्ण, जुना रस्ता. पोरं शूट करतात इथे. सो लास्ट टाइम पण आपण इथे आलो होतो शूट करण्यासाठी. ऑसम व्ह्यू गाईज, ऑसम. इथेच आपण थांबलो होतो लास्ट टाइम, शूट केलं होतं. योगेश चालू जोरदार. कसा करून हात नंतर रोड सोडून ह्या रस्त्याला जाऊ, मेन रोड जायचं का आपल्याला. तो पूर्ण असं दमनपर्यंत पाहिजे होतं, टेन्शनच नसतं काय. फुल ऑफ रोड केलं असतं, खूप भारी वाटतंय. ऑफ रोड या हो गाय सेक्सी. अजून जाऊ शकतो का आपण? नको जायला, आता रस्त्याला जाऊ म्हणून. आता महाराष्ट्राची बाउंड्री संपलेली आहे. इथे मोस्ट ऑफ गाड्या सगळ्या गुजरातच्या भेटतील आपल्याला.
आहेत महाराष्ट्रामधले पण खूप सारे आहेत MH48. रोड छान आहे म्हणजे ॲज कम्पेअर टू हायवे जाण्यापेक्षा हे सगळं व्ह्यू बघत बघत जाण्यात जे मजा आहे ती हायवेला नाही आहे. तुम्ही प्लॅन करत असाल दमनसाठी तर हा कोस्टल एरियाला तुम्ही ट्राय करा येण्यासाठी. पोलीस चौकी लागली इथे, चेकिंग चालू असते कधी पण. आपल्या बंदाकडे नंबर प्लेटच नाहीये. भाई निघाले दमनसाठी. भाईला पकडलं तर सीन होईल मोठा. हप्पी वलसाड दमन सरळ 30 किलोमीटर. थांबलेत मला दिसलं तर नाही कुठे. काय काय होते फोटोशूट. चल आपण फोटोशूट पुढे करू. काहीतरी क्रूज कंट्रोल मध्ये इश्यू झाला होता. खूप झालं पळवणं. आता मी थकलेलो आहे. क्रूज कंट्रोल टाकले. आता मागे जर आलोय अक्षय त्याची वाट बघू. तो आला की परत जाऊयात पुढे आपण. काही सर्व शहरांची ओपनिंग अशी असते का रस्ता खराब नुसता. मला समजत नाहीये लोक कुठे आहेत. इकडे बीचकडे रोड जातो, इकडे सरळ रोड जातोय. आणि माझा मोबाईल मी अक्षयकडे दिला होता आणि त्यांची मी कधीपासून वाट बघतोय ते अजून आलेले नाही आहेत. डोक्यात आता मला सगळ्या गोष्टी. त्यातून आता पण निघून गेला इथनं. थांबायला पाहिजे होतं इथे कुठं टर्न घ्यायचं मला काही समजत नाहीये. अरे मेरा फोन उसके पास ही दिया मैंने. नहीं नहीं एक GT वाला है. तो उसको बोला मैं. आपण एका पोराच्या फोनवरून फोन केला. तो बोलला चुकीच्या रस्त्याने गेलाय. यार काय फालतूगिरी आहे. किती लांब आहे तो. दमन मध्ये इथं पोहोचलोय बट बीचवर सनसेटला जावं लागेल. तो होप करू लवकरात लवकर पोहोचू. पण आलो दमन फोर्टला. नो पार्किंग. हो तर इकडे स्कूल वगैरे खूप भारी केलेलं आहे म्हणजे बघण्यासारखं आहे. फोटोशूट पण चांगलं करू शकतो आपण. लोकांचे घर आहे. फोटोशूट बघा. अच्छा तर पोंडेचेरी सारखं इथं पण केलेलं आहे. काय कुठे काय पोर आहे ती. हा इथे फोटोशूट काढू करू आणि मग दुसरीकडे जाऊ. दमन बीच वरती जाऊ. अरे हे काय घाई सारखे करतात नुसते. कुठे काय झाले काय माहिती. गाडी पार्किंग करू शकतो का इथे. पार्किंग करू शकतो का. दमन फोटो सेशन साठी एक्चुअली क्या हुआ हम रेडी हो रहे हैं और उधर एक बंदी है जो GT पे फोटो निकाल रही है. तो चेतन दा अभी रेडी हो रहा है. अभी उसको भगाने जा रहा है वो. देखते इधर से तो बहुत एटीट्यूड में गया है. अभी उधर जाके क्या करता है देखना पड़ेगा. सो एवरीवन इज वेटिंग फॉर द रिएक्शन. अँड आता थंड झाला तिकडे जाऊन. इथून कसा गेला रागा रागात.
ऍटिट्यूड तर दाखवतोय भाई. आता बघू भाईचा ऍटिट्यूड. भाई मुद्दाम टाइम असतात ना, काढ तू. अरे हिंमत असेल तर जा ना. मुद्दाम ना, मुद्दाम. आता मोबाईल घेतला इथून तसा ऍटिट्यूड त्याला काय 2 मिनिटं भेटवतो. कॅमेरा फोकस बघ. टाइमपास बघ ना, टाइमपास बघ ना. मुद्दाम टाइमपास. हा हे तर तिच्या बंदीने व्हिडिओ बघायलाच पाहिजे. थांबवला तर थांबला. आता थांबवला तर थांबला. तो बघितला कसा हरामी आहे. इथून त्या ऍटिट्यूड मध्ये गेला. आता पण तिथं गेले गेला 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 झालं. भाई 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 प्यारी समझ गई. फोर्टला आणि खूप छान व्ह्यू समुद्र. फोर्ट महादेवाचं स्टॅच्यू आहे इथे. खूप मोठं बघू शकता तुम्ही दमन मध्ये. हा आहे सुंदरसा बीच. गाड्या पार्क केल्यात आम्ही आणि खूप भारी व्ह्यू आहे. सनसेट पण चालू आहे. कचरा इकडे पण खूप जास्ती आहे आणि समोर महादेव. अमेझिंग व्ह्यू गाईज. खूप आवडला मला ॲक्च्युली गाईज. मला चार्जिंग संपलेली आहे गोप्रोची. जास्ती शूट नाही होते बट जेवढं होतं आहे तेवढं टाकतो. आता धरमपूरला जायचं आहे गुजरातमध्ये. तिथं आपण राहते रिलेटिव्स आहेत त्यांच्याकडे जाऊ, थांबू आणि तिथं स्टे करू आणि उद्या सकाळी आम्ही तिकडच्या रोडने फिरून वगैरे शेलवास वगैरे डिझनी येऊ. रिटर्न रेनबो बनलेला आहे. एक्सप्लोर केलं, फोर्ट एक्सप्लोर केलं. दे आता रिटर्न जातोय. बघूया जर चार्जिंग राहिली तर शूट करेन मी पुढे. पण माझा मोबाईल पण डेड झालेला आहे आणि मी पॉवर बँक आणायला विसरलो. बघूयात आपण आता नेक्स्ट पुढे काय होतं. नाहीतर ब्लॉग इथेच एंड करावा लागेल. सो बाय बाय गाईज. मी एकटा आहे. रस्ता हरवलेला आहे आणि नशीब मी तिथं चाय प्यायला गेलो तिथे मी माझा मोबाईल चार्ज केला. नाहीतर मी अडकून गेलो असतो. बघ सबसे पहिले रस्ता बोल के भी मैं आया. हा भाई मी सरळ गेलो. दीपक आता सरळ गेलो मी निघून. फायनली आम्ही पोहोचलो गाईज. सो गाईज दीपक दादाचा फोन हरलेला आहे. हरवलेला आहे. त्यांनी हरवलाय आणि मला तर वाटतं स्वप्नील हरवलेला आहे तो. बट तो खोटा बोलतोय. बट आम्ही खूप शोधला, भेटला नाही तो ॲट द एंड पर्यंत. सो खूप वाईट वाटतंय. त्यात दोन बघा आता आम्हालाच वाईट वाटतं. तो काय बोलणार आहे. आवडा हेलो आई. फोन की तो स्विच ऑफ हो गया. मोबाइल गया रिपेयरिंग भी गिर गया.